केंद्र सरकारने 24,634 कोटीच्या 4 महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली आहे. वर्धा, भुसावळ आणि गोंदिया डोंगरगड मार्गावर लक्ष केंद्रित आहे. पंतप्रधान नरेंद्र मोदी यांच्या 8 आणि 9 ऑक्टोबर 2025 रोजी झालेल्या मुंबई दौऱ्याच्या अगदी तोंडावर महाराष्ट्राला रेल्वेचा मोठा गिफ्ट मिळाला आहे. केंद्र सरकारने 24,634 कोटी रुपयांच्या 4 महत्त्वाकांक्षी रेल्वे प्रकल्पांना मंजुरी दिली असून त्यापैकी 2 प्रकल्प महाराष्ट्रातील महत्त्वाच्या मार्गावर आहे. या प्रकल्पामध्ये वर्धा भुसावळ तिसरी आणि चौथी लाईन 314 किलोमीटर आणि गोंदिया डोंगरगड चौथी लाईन 84 किलोमीटर याचा समावेश आहे. वर्धा भुसावळ मार्गामुळे विदर्भ आणि खान्देश जोडले जातील, तर गोंदिया डोंगरगड आणि औद्योगिक मालवाहतूक आणि कोळसा वाहतुकीस प्रोत्साहन देईल. रेल्वे मंत्री अश्विनी वैष्णव यांनी सांगितले की या प्रकल्पामुळे सुमारे 85 लाखाहून अधिक लोकांना थेट फायदा होईल. ट्रेनची गती वाढेल, मार्गावरील गर्दी कमी होईल आणि दरवर्षी 78 दशलक्ष टन अतिरिक्त माल वाहतूक करता येईल. पर्यावरणाच्या दृष्टीनेही हा प्रकल्प महत्त्वाचा आहे. त्यामुळे 139 कोटी किलो कार्बन उत्सर्जन कमी होईल, जो सुमारे 6 कोटी झाडे लावल्याच्या बरोबरीचा आहे. पंतप्रधान मोदी यांचा PM गती शक्ती राष्ट्रीय मास्टर प्लॅन अंतर्गत हा निर्णय मल्टी मॉडेल कनेक्टिव्हिटी वाढवण्याच्या उद्देशाने उचललेला एक मोठा पाऊल मानला जात आहे.